बघा इयत्ता 7वी मध्ये आपण विषय सामान्य विज्ञान पाहणार आहोत. बघा इयत्ता 7वी लिहून घ्यायचं आहे. इयत्ता 7वी विषय सामान्य विज्ञान घटक 19वा चुंबकीय क्षेत्राचे गुणधर्म. उपघटक चुंबकीय क्षेत्र. चुंबकीय क्षेत्राच्या गुणधर्मामध्ये अनेक बाबी आपण पाहिलेल्या आहेत. चुंबक कशा पद्धतीने कार्य करतो, NUS म्हणजे साऊथ आणि नॉर्थ अशी दोन त्याची काही टोकं असतात, त्याच्या पद्धतीने ते कशा पद्धतीने कार्य वगैरे करतं ह्या बाबी आपण पाहिलेल्या आहोत. ह्याच्या पुढील भाग आलेला आहे तो म्हणजे उपघटक मध्ये चुंबकीय क्षेत्र. चुंबकीय क्षेत्र म्हणजे नेमकं काय आहे या संदर्भात असणारी डीपली माहिती किंवा असणारी अनेक माहिती आपण ह्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत. लिहून घ्यायचं तत्पूर्वी चुंबकीय क्षेत्र आपण बघून घ्यायचं आहे. बघा चुंबकीय क्षेत्र मॅग्नेटिक फील्ड याला आपण म्हणू शकतो. मॅग्नेटिक फील्ड, मॅग्नेटिक फील्ड म्हणायचं आहे याला. साहित्य बघा एक विशिष्ट पद्धतीचा एक प्रयोग दिलेला आहे. या प्रयोगाच्या पद्धतीनं त्याच्यामध्ये चुंबकीय क्षेत्र दाखवण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. आपण पान नंबर 128 वरती हा प्रयोग संपूर्णपणे बघू शकतो. बघा पान नंबर 128 वरती हा प्रयोग एक चुंबकीय क्षेत्राचा प्रयोग आहे. चुंबकीय क्षेत्रामध्ये प्रयोगामध्ये काय काय घ्यायचं आहे बघा. एक पट्टी चुंबक घ्यायचा आहे, त्यासोबत टाचण्या घ्यायच्या आहेत, पुठ्ठा घ्यायचा आहे, लोहकीस घ्यायचा आहे, प्लास्टिकची बाटली घ्यायची आहे, भांडे घ्यायचं आहे, पाणी घ्यायचं आहे. हे जे काही साहित्य वगैरे असेल थोडंसं मी एक्सप्लेनेशन करतोय, थोडंसं तुम्हाला ऐकावंच लागेल. चुंबकीय क्षेत्राच्या या घटकामध्ये बघा त्याच्यामध्ये एक पट्टी चुंबक व काही टाचण्या घ्यायच्या आहेत. बघा एक पट्टी चुंबक घ्यायचं आहे, त्याला काही टाचण्या लावायच्या आहेत. चुंबक व टाचण्या एकमेकांना चिकटणार नाहीत अशा अंतरावरती ठेवायच्या आहेत. आता चुंबक हळूहळू टाचण्यांच्या जवळ घेऊन जायचं आहे. टाचण्या चुंबकाकडे आकर्षित होताना निरीक्षण करायचं आहे. निरीक्षण केल्यानंतर कोणते घटक काय असेल हे थोडंसं बघायचं आहे. पण बारीक निरीक्षण पाहिजे आपलं. टाचण्यापासून दूर असताना सुद्धा चुंबक टाचण्या स्वतःकडे खेचून घेतो हे आपण थोडंसं निरीक्षणपणे बघायचं आहे. कारण का चुंबकीय क्षेत्रामध्ये काही ताकद असते, मॅग्नेटिक फील्डची काही ताकद असते. बघा याच्यामध्ये सुद्धा काही टाचण्या वगैरे त्या चुंबकाच्या कडेला आकर्षित केले आहेत किंवा आकृष्ट झाले आहेत हे आपण बघू शकतो. टाचण्यापासून दूर असताना सुद्धा चुंबक टाचण्या स्वतःकडे खेचून घेतो, म्हणजे तो काही अंतरावर सुद्धा परिणामकारक असतो हे आपण बघायचं आहे. हे घटक आपण लक्षात ठेवायचे आहे. त्यासोबत एक कृती दिली आहे. या कृतीद्वारे आपल्याला काही बाबी आपल्याला समजून येऊ शकतील किंवा लक्षात घ्यायचं आहे. बघा एक छोटा पुट्टा घ्यायचा आहे. एक छोटा पुट्टा घेऊन मधोमध एक पट्टी चुंबक ठेवायचं आहे. पुठ्ठ्यावरती चुंबकाभोवती थोडासा लोहकीस पसरवायचा आहे. लोहकीस पसरवल्यानंतर त्याचं क्षेत्र किंवा त्या कितीपर्यंत त्याची ताकद आहे किंवा क्षमता आहे हे थोडंसं बघायचं आहे. ह्या घटकामध्ये बघा हा अशा पद्धतीचा प्रयोग आपण बघायचा आहे. त्याच्यामध्ये पुठ्ठ्याला सावकाश टिचकी मारायची आहे. पुठ्ठ्यावर लोहकीचं निरीक्षण करायचे आहे. बघा मध्ये मध्ये जर समजा पुठ्ठ्यावरती जर समजा चुंबक ठेवला आणि त्या साईडनं जर समजा लोहकीस ठेवला आणि टिचकी मारली तर चुंबक किस किंवा लोह चुंबक वगैरे असेल तर त्याच्या क्षेत्रामध्ये जे काही पार्टिकल्स वगैरे असेल किंवा क्षमता जितकी असेल तितके क्षमतेची जे काही लोहकीस वगैरे असेल तर ते आकृष्ट करतात. ह्या बाबी आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. त्याच्याशिवाय हे आकृष्ट होत नाहीत. हा घटक लक्षात ठेवायचा आहे. त्याच्यानंतर पुढे बघा वरील प्रयोगावरून काय निष्कर्ष निघतो तर ब्रिटिश संशोधक मायकल फॅरेडे यांनी चुंबकपट्टीच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जाणाऱ्या रेषेना चुंबकीय बल रेषा असे म्हणतात असं त्यांनी म्हटलेलं आहे. बघा एक घटक आहे तिने सांगितलेला आहे तो आपण लिहून घ्यायचा आहे. मायकल फॅरेडे नावाचे एक शास्त्रज्ञ होते. त्यांनी चुंबकाच्या संदर्भामध्ये अभ्यास केलेला आहे. त्यांनी काय नेमकं ह्या संशोधना संदर्भात माहिती दिलेली आहे हे आपण थोडंसं बघायचं आहे. तत्पूर्वी लिहून घेऊ शकतो. बघा मायकल फॅरेडे काय म्हटले बघा. चुंबकपट्टीच्या एका टोकापासून
एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत, दुसऱ्या टोकापर्यंत दुसऱ्या टोकापर्यंत जाणाऱ्या रेषांना चुंबकीय बल रेषा म्हणतात. चुंबकीय बल रेषा असं म्हणतात. बघा, चुंबकीय बल रेषा म्हणजे या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, चुंबकीय बल रेषांच्या संदर्भामध्ये त्यांनी सांगितलं आहे की मायकेल फॅराडे एक शास्त्रज्ञ व शास्त्रज्ञांनी काय सांगितले बघा, एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जाणाऱ्या रेषांना चुंबकीय बल रेषा असे म्हणतात. चुंबकीय बल रेषा कशा स्वरूपाच्या असतात यासाठी तुम्हाला पान नंबर 128 वरती या सगळ्या बाबी आपल्याला दिसून येतील किंवा अभ्यासाला मिळतील. चुंबक भोवतीच्या ज्या भागात वस्तूवर चुंबकीय बल कार्य करते त्यास चुंबकीय क्षेत्र म्हणतात. याच्यामध्ये आणखी थोडीशी माहिती त्यांनी सुधारित दिली आहे. चुंबकीय बल रेषा म्हणजे काय हे आपण बघितलं. आता याच्या पुढची थोडीशी माहिती बघूया. चुंबकाभोवतीच्या ज्या भागात वस्तूवर चुंबकीय बल कार्य करते त्यास चुंबकीय क्षेत्र म्हणतात. बघा त्या ठिकाणी काय काय म्हटलेलं आहे. चुंबकपट्टीच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जाणाऱ्या रेषांना चुंबकीय बल रेषा असे म्हणतात. चुंबकीय बल रेषांच्या संदर्भामध्ये खूप महत्त्वाची माहिती डॉक्टर मायकेल फॅराडे यांनी भरपूर संशोधन विश्लेषण करून काढलेले आहे व त्यांनी चुंबकपट्टीच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जाणाऱ्या रेषांना चुंबकीय बल रेषा असं म्हटलं आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. त्याच्यानंतर चुंबकाभोवतीच्या ज्या भागात वस्तूवर चुंबकीय बल कार्य करते त्यास चुंबकीय क्षेत्र असे म्हणतात. म्हणजे चुंबकीय क्षेत्र म्हणजे काय, मॅग्नेटिक फोर्स म्हणजे कुठंपर्यंत त्याची क्षमता असेल किंवा एका चुंबकाच्या जागेपासून कुठंपर्यंत चुंबक किंवा आकर्षित जाण्याची काही बाब असेल ही घडते तर त्याला चुंबकीय क्षेत्र असे म्हणतात. ही बाब आपण लक्षात ठेवायचं आहे. पान नंबर 128 वरती काही आकृत्या दिल्या आहेत, डायग्राम्स दिले आहेत, त्याच्यावरती ही तुम्हाला बाबी बघायला मिळू शकतील. बघा, चुंबकाभोवतीचे हे चुंबकीय क्षेत्र चुंबकीय बल रेषेने दाखवता येते. एक एकक क्षेत्रफळाच्या भागातून त्या भागाला लंब दिशेने किती बल रेषा जातात त्यावरून त्या ठिकाणी असलेल्या चुंबकीय क्षेत्राची तीव्रता मॅग्नेटिक फील्ड समजते. मायकेल फॅराडेने अशी कल्पना केली की चुंबकाच्या एका ध्रुवाकडून दुसऱ्या ध्रुवाकडे जाणाऱ्या अदृश्य अशा बलरेषा असाव्या आणि या बलरेषांच्या माध्यमातून चुंबकीय आकर्षण व प्रतिकर्षण होत असावे अशी मायकेल फॅराडेंची कल्पना आहे. बघा, मायकेल फॅराडेंनी अतिशय सूक्ष्मपणे किंवा अदृश्य स्वरूपात असणारी जी काही ताकद वगैरे असेल तर त्या किंवा बलरेषा असेल तर त्याच्या संदर्भातली ही तिने माहिती दिली आहे. तिने काय म्हटले बघा, पान नंबर 128 वरती, चुंबकाच्या एका ध्रुवाकडून दुसऱ्या ध्रुवाकडे म्हणजे जर समजा एन पासून जर समजा साऊथकडे एका ध्रुवाकडून दुसऱ्या ध्रुवाकडे अदृश्य अशा बलरेषा असाव्यात. बघा, जर समजा हा एक समजा तुम्ही चुंबक घेतला, बघा हा एक समजा चुंबक घेतला, एन असेल इकडे एस असेल, तर एका टोकापासून दुसऱ्या टोकाकडे किंवा दुसऱ्या टोकापासून एका टोकाकडे काही अदृश्य स्वरूपामध्ये काही बलरेषा असतील बघा, किंवा अदृश्य स्वरूपात काही बलरेषा असाव्यात. या बलरेषांच्या माध्यमातून चुंबकीय आकर्षण व प्रतिकर्षण होत असावे. म्हणजे या अदृश्य रेषेतून चुंबकीय आकर्षण किंवा प्रतिकर्षण होत असावे या बाबी तिने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे, हे आपण लक्षात ठेवायचं आहे की ही बाब आपण जाणून घ्यायची आहे. चुंबकाच्या एका ठिकाणी ध्रुवाकडून दुसऱ्या ध्रुवाकडे जाणाऱ्या अदृश्य अशा बलरेषा असाव्यात आणि या बलरेषांच्या माध्यमातून चुंबकीय आकर्षण व प्रतिकर्षण होत असावे. मायकेल फॅराडेची कल्पना मान्य झाली. ही जी काही कन्सेप्ट तिने मांडलेला की
एका टप्प्यापासून दुसऱ्या टप्प्याकडे जाणारी जी काही बलरेषा वगैरे कार्य करत असणार आहे ही त्यांनी कन्सेप्ट जगासमोर मांडला होता व ही कन्सेप्ट संपूर्ण जगाला त्यांनी काय केली होती, मान्य झाली होती. वरील प्रमाणे चुंबकाची क्षेत्राची तीव्रता बलरेषेत काढता येते. चुंबकाच्या चुंबकीय क्षेत्रामध्ये जेथे बलरेषा विरळ असतील तेथे चुंबकीय क्षेत्राची कमी असते, तर जेथे त्या एकवटलेल्या असतात तेथील तीव्रता जास्त असते. बघा या ठिकाणी आणखीन विश्लेषण त्यांनी केलेलं आहे. चुंबकाच्या चुंबकीय क्षेत्रामध्ये चुंबकाच्या चुंबकीय क्षेत्रामध्ये चुंबकीय क्षेत्रामध्ये जेथे बलरेषा विरळ असतील तेथे चुंबकीय क्षेत्राची तीव्रता कमी असते. तर जेथे त्या एकवटलेल्या असतात तेथे तीव्रता जास्त असते. हे या ठिकाणी आपण लिहून घ्यायचं आहे. चुंबकाच्या चुंबकीय क्षेत्रामध्ये जेथे बलरेषा विरळ असतील तेथील चुंबकाची क्षमता किंवा तीव्रता ही कमी असते. आणि हे खरोखरच आहे. ज्या ठिकाणी चुंबकाचे बलरेषा विरळ असतील म्हणजे ज्या ठिकाणी बल लागत नसेल किंवा एखादे घटक किंवा एखादा पदार्थ जर समजा लांब असेल तर त्या ठिकाणी चुंबकीय क्षेत्राची तीव्रता कमी असते. परंतु जेथे त्या एकवटलेल्या असतील म्हणजे ज्या ठिकाणी तीव्रता पॉवर जर समजा एकत्र असतील तर त्या ठिकाणी त्याची चुंबकाची तीव्रता ही जास्त असते. हे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. तर पुढे आपण थोडंसं बघायचं आहे चुंबकाची तीव्रता कशा स्वरूपाची असते किंवा काय. एक तुम्हाला मी आकृती एक डायग्राम्स काढून दाखवतोय. बघा हा एक जर समजा पट्टी चुंबक घेतला, हा एक पट्टी चुंबक घ्यायचा आहे एन आणि एस. हे एन आणि एस काय आहेत, हे दोन त्याला भाग आहेत, दोन त्याला ध्रुव आहेत. ह्या दोन ध्रुवामध्ये जर समजा आंतरस्वरूपात किंवा अदृश्य स्वरूपात असणारी काही तीव्रता असेल, बलरेषा असेल तर त्याच्यातून त्या चुंबकाची तीव्रता किंवा ताकद आपल्याला दिसून येते. ही बाब आपण बघायची आहे. तर पान नंबर आपण 128 वरती बघू शकतो की तीव्रता कशा स्वरूपाची आहे. बघा या अशा स्वरूपामध्ये ते एक चित्र स्वरूपात त्यांनी दिलेलं आहे. तीव्रता ही अशा स्वरूपामध्ये आपल्याला दिसून येते. चुंबक कशा आहे, कशा स्वरूपामध्ये आहे हे बाबी दिसतात. ह्या जर समजा आपण लोहकीस वगैरे ठेवला तर इथल्या क्षेत्रामध्ये असणारा लोहकीस हा लगेच आपल्याला या ठिकाणी आकर्षित होतो. जर इथून असणारा लोहकीस असेल तर हा देखील लगेच आकर्षित झालेला तुम्हाला या ठिकाणी दिसतो. ही बाब आपण लक्षात ठेवायची आहे. लोहकीस आकर्षित जातो किंवा चुंबकाची बलरेषा ह्या बाबी आपल्याला दिसून येतात. बघा आणखीन एक या ठिकाणी विचारले, चुंबकीय बल ही राशी अदिश आहे की सदिश आहे. अदिश राशीमध्ये दिशा वगैरे कुठले असतात, परंतु चुंबकीयला सदिश राशी म्हणू शकतो. कारण याला उजवी बाजू किंवा डावी बाजू किंवा वरील बाजू, खालील बाजू अशी आपण बाजू दाखवू शकतो. म्हणून चुंबकीय बल हे एक सदिश राशी आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणून महत्वाचं एक पॉईंट या ठिकाणी लिहून ठेवू शकता आपण. जरा डोके चालवामध्ये एक प्रश्न आहे, चुंबकीय राशी मी या ठिकाणी मुद्दाम मोठ्या अक्षरामध्ये देतोय. चुंबकीय बल ही सदिश
राशी आहे. म्हणजे जर समजा चुंबक असेल, बघा, जर हा चुंबक असेल तर याला डावी बाजू, उजवी बाजू, वर बाजू, खाली बाजू, साईडची बाजू, कोपऱ्यातली बाजू अशा बाजू आपल्याला दाखवता येतात. म्हणून या बाजू दाखवण्याच्या क्रियेला, पद्धतीला ज्या ठिकाणी येते तर त्या ठिकाणी सदिश राशी म्हणतात. जर समजा बाजू जर समजा कुठे नसेल, नुसतं समजा अदृश्य स्वरूपात असेल तर त्या ठिकाणी अदिश राशी असू शकते. परंतु असं काही नाही आहे, योगायोगाने सगळ्या बाजू आपल्याला या ठिकाणी मिळत आहेत चुंबकाच्या. जरी समजा गोल चुंबक जरी समजा घेतला तरी सुद्धा त्याची एन आणि एस ह्या दोन बाजू ह्या असणारच आहेत. म्हणूनच त्याला सदिश राशी म्हणतात. चुंबकीय बल ही सदिश राशी आहे, ही बाब आपण लक्षात ठेवायचं आहे. वाटलं तर लिहून घ्यायचं आहे, चुंबकीय राशी ही सदिश राशी आहे, लिहून घ्या. चुंबकीय राशी कोणती आहे, कशा प्रकारचे लिहून घ्यायचं. त्याच्यानंतर चुंबकीय बलरेषांचे गुणधर्म कोणकोणते आहेत हे आपण थोडंसं लिहून घ्यायचं आहे. चुंबकीय बलरेषांचे गुणधर्म. चुंबकीय बलरेषांचे गुणधर्म आपण या ठिकाणी बघून घ्यायचं आहे. बलरेषांची कल्पना मांडताना निरीक्षणाप्रमाणे सर्व परिणामांचा समाधानकारक पडताळा येण्यासाठी त्या बलरेषांना काही गुणधर्म असणे आवश्यक असते, असे मायकल फॅरेडेने सांगितलं आहे. बघा, पान नंबर 128 वरती चुंबकीय बलरेषांचे गुणधर्म या ठिकाणी दाखवलेत. हे शास्त्रज्ञ आहेत मायकल फॅरेडे, आपण बघू शकता. बलरेषांची कल्पना मांडताना निरीक्षणाप्रमाणे सर्व परिणामांचा समाधानकारक पडताळा येण्यासाठी त्या बलरेषांना काही गुणधर्म असणे आवश्यक आहे. बघा, आणि त्यासाठी ते मायकल फॅरेडेने स्पष्ट केलेलं आहे. बलरेषांची कल्पना मांडण्याच्या संदर्भामध्ये ह्या सगळ्या त्यांनी बाबी सांगितल्या आहेत. कोणकोणत्या सांगितल्या आहेत हे थोडंसं आपण लिहून घ्यायचं आहे. चुंबकीय बलरेषा काल्पनिक जोडण्या असून फॅरेडेने चुंबकीय आकर्षण व प्रतिकर्षण याचे स्पष्टीकरण करण्यासाठी त्यांची संकल्पना मांडली. बघा, या ठिकाणी स्पष्टीकरणामध्ये थोडंसं आपण बघू शकतो. एक भाग बघूया. चुंबकीय बलरेषा आकर्षण व प्रतिकर्षण यावर अवलंबून असतात. याच्यामध्ये दुसरं बघा, चुंबकीय बलरेषा नेहमी उत्तर ध्रुवाकडून दक्षिण ध्रुवापर्यंत जातात. बघा, बलरेषा उत्तर ध्रुवाकडून दक्षिण ध्रुवाकडे जातात. ह्या दोन बाबी थोडंसं लक्षात ठेवायचं आहेत. काय काय म्हटलेलं आहे बघा या ठिकाणी. चुंबकीय बलरेषांची गुणधर्ममध्ये चुंबकीय बलरेषा आकर्षण व प्रतिकर्षण यावर अवलंबून असतात. चुंबकीय बलरेषा आकर्षण व प्रतिकर्षण याच्यावर अवलंबून असतात कारण त्यांची जी काही पॉवर्स असतील, कॅपॅसिटीज असतील, त्या कॅपॅसिटीच्यावर आधारित ह्या सगळ्या बाबी किंवा घटक वगैरे अवलंबून असतात. ठीक आहे. याच्यानंतर दुसरा पॉईंट बघा काय म्हटलंय. चुंबकाच्या बलरेषा उत्तर ध्रुवाकडून दक्षिण ध्रुवाकडे जातात. म्हणजे जी काही बलरेषा किंवा ताकद असेल ही नेमकं त्याचा मार्ग कसा असतो तर उत्तर ध्रुवाकडून दक्षिण ध्रुवाकडे जातात. म्हणजे उत्तर ध्रुव एन जर जो उत्तर ध्रुव दिसतोय तिथून तीव्रता ही कमी 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 होत ही दक्षिण ध्रुवाकडे गेलेली दिसते. ही बाब आपण लक्षात ठेवायची आहे किंवा हे जाणून घ्यायचं आहे. उत्तर ध्रुव व दक्षिण ध्रुव याच्यामध्ये असणारा साधर्म्य जर समजा आपण बघितला तर उत्तर ध्रुवाकडे ही ताकद क्षमता ही जास्त असणार आहे. हे आपल्याला देखील अस्पष्टपणा किंवा स्लाइटली आपलं हे थोडंसं लक्षात किंवा अधिकपणे आपल्याला जाणून घ्यावं लागेल. व दक्षिण ध्रुवाकडे थोडंसं कमी आहे ताकद, हे आपण लक्षात ठेवायचं आहे.
ठीक आहे. दुसऱ्या बाजूकडे आपण जाऊया, तिसऱ्या बाजूकडं. तिसरी बाब बघा, चुंबकीय बलरेषा एखाद्या स्प्रिंग सारख्या ताणलेल्या अवस्थेत असतात. चुंबकीय बलरेषा एखाद्या स्प्रिंग सारख्या ताणलेल्या अवस्थेत असतात. ताणलेल्या अवस्थेत असतात. हे आपण बघायचं आहे. त्यानंतर चौथी बाब देखील बघायचं आहे. चुंबकीय बलरेषा एकमेकांना दूर ढकलतात. तर या ठिकाणी आपण बघू शकता चुंबकीय बलरेषांच्या गुणधर्मामध्ये काही तिसरा पॉईंट दिलेला आहे. तिसरा पॉईंट या ठिकाणी काय दिला आहे तो बघा, चुंबकीय बलरेषा एखाद्या स्प्रिंग सारख्या ताणलेल्या अवस्थेत असतात. ज्या पद्धतीनं स्प्रिंग जशी ताणते म्हणजे स्थितिक ऊर्जा या ठिकाणी एकत्रितपणे त्या स्प्रिंगमध्ये साठवून ठेवली जाते, तशा पद्धतीने चुंबकीय बलरेषा त्याच्यामध्ये स्प्रिंग सारखी ताणलेली त्या ठिकाणी असते. ठीक आहे. त्यानंतर चुंबकीय बलरेषा एकमेकांना दूर ढकलतात. चुंबकीय बलरेषा एकमेकांना दूर ढकलतात म्हणजे त्याची काही परस्पर विरोधी जी काही बल वगैरे असेल तर ते कार्य करायला लागलं तर ते चुंबकीय बलरेषा एकमेकांना दूर ढकलतात. ही देखील बाब आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. जर समजा तुम्हाला बघायचं असेल तर दोन चुंबक घेऊ शकता, सजातीय चुंबक किंवा दोन सजातीय ध्रुव जर समजा एकमेकांना जर समजा तुम्ही जोडण्याचा प्रयत्न केला किंवा जवळ आणला तर ते एकत्र होत नाहीत. एन एन जर समजा नॉर्थ नॉर्थ जर समजा ध्रुव एकत्र आणला तर ते एकत्र येत नाही, तर ते एकमेकाला दूर ढकलले जातात. ही बाब बघायची आहे. आणि जर समजा एन आणि एस जर समजा एकत्र आणला तर ते लगेच आकर्षित होतात. या बाबी आपण लक्षात ठेवायचं आहेत. आणि त्याच्यामुळं ते चुंबकीय क्षेत्र किंवा छेदत एकमेकांना बलरेषा छेदत नाहीत. ही देखील बाब लक्षात ठेवायची आहे. त्याच्यानंतर चुंबकीय बलरेषांची एखाद्या बिंदूपाशी असणारी संख्या ही त्या ठिकाणच्या चुंबकीय क्षेत्राची तीव्रता ठरवते. म्हणजे जर समजा एखादा पॉईंट असेल किंवा बिंदू असेल, जर समजा एन पॉईंट घेतला आणि त्याच्यावर जर समजा जास्तीत जास्त जर समजा तीव्रता जर समजा असेल तर त्याला त्या क्षेत्राची तीव्रता कोणती किती आहे हे आपला तो बिंदू दाखवतो. आणि हे मोजण्यासाठी त्याचे काही ॲमीटर्स वगैरे असतात, काही चुंबकीय मापक वाचत असतात, तर त्याच्यातून आपलं ती बाब आपल्याला ती दिसून येऊ शकते. ठीक आहे. हे बाब आपण लक्षात ठेवायचं आहे. पान नंबर 129 वरती जे काही गुणधर्म वगैरे आहेत हे गुणधर्म आपण लक्षात ठेवायचे आहेत, जाणून घ्यायचं आहे, समजून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर चुंबकीय क्षेत्राची वेधन क्षमता बघा. चुंबकीय चुंबकीय क्षेत्राची वेधन क्षमता. चुंबकीय क्षेत्राची वेधन क्षमता तुम्ही थोडंसं बघायचं आहे. चुंबकीय क्षेत्राची वेधन क्षमतामध्ये पेनिट्रेटिंग ॲबिलिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड.
पेनिट्रेटिंग ॲबिलिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड ह्या बाबी आपण लक्षात ठेवायच्या आहेत. म्हणजे त्या चुंबकाची वेधन क्षमता, जर समजा आकृष्ट करण्याची क्षमता, वेध घेण्याची क्षमता कुठली आहे तर त्याला म्हणायचं चुंबकीय क्षेत्राची वेधन क्षमता, पेनिट्रेटिंग ॲबिलिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड. या बाबी आपण लक्षात ठेवायचे. पान नंबर 129 वरती या बाबी आपल्याला बघायला मिळतील किंवा अनुभवायला मिळतील. जर समजा एखादा चुंबक घेतला तर त्या चुंबकानं कोणकोणते वेधन घेतलं, जर समजा टाचण्या असतील, कॉइन्स असतील, जर समजा काही नाणी असतील किंवा लहान लहान काही ऑर्नामेंट्स वगैरे असेल, त्यासोबत काही लोखंडी काही घटक किंवा पट्टी वगैरे असेल, ते जर समजा चुंबक वेधन घेत असेल तर त्याला काय म्हणायचं, त्या क्षेत्राची किंवा चुंबकाची ती वेधन क्षमता असं म्हणायचं, ती ताकद असं म्हणायचं. ठीक आहे. काही टाचण्या टेबलावरती पसरवायचं आहे. काही टाचण्या टेबलावरती पसरवल्यानंतर त्या टाचण्यांच्या जवळ जर समजा तुम्ही चुंबक नेला किंवा त्या टाचण्यांच्या एका ठराविक अंतराच्या वरून जर समजा तुम्ही चुंबक फिरला तर त्या टाचण्या तिला लगेच काय आकर्षित होतात, म्हणजे त्या क्षेत्राची त्या चुंबकाची काय म्हणायची, तिला वेधन क्षमता म्हणायचं. जर समजा या टाचण्या व चुंबक यांच्यामध्ये जर समजा आपण एक बाधक गोष्ट, जर समजा कागद टाकलो, पुट्टा टाकलो किंवा एखादा पेपर टाकलो आणि तरी जर समजा आपण त्या टाचण्यावर जर समजा आपण चुंबक फिरवू लागलो तर काय होतं, एक एक वेळेला काही घटक चुंबकीय ताकद कमी असेल तर ते शोधून वेधले जात नाहीत, परंतु जर समजा ताकद जर समजा जास्त असेल तर ते टाचण्या पटकन त्याला वेधल्या जातात व त्याला पृष्ठभागावर ते चिटकले जातात. म्हणजेच काय तर त्या चुंबकाची वेधन क्षमता ही कशी असते, जास्त असते. हे आपण या ठिकाणी बघू शकतो. बघा पान नंबर 129 वरती पान नंबर 129 वरती हा विशिष्ट प्रकारचा प्रयोग दिला आहे. हा विशिष्ट प्रकारचा प्रयोग आपण आपल्या घरी देखील आपण करू शकतो. ठीक आहे. हे आपण बघायचं आहे. त्यानंतर चुंबकीय क्षेत्र कमी होणे. चुंबकीय क्षेत्र कमी होणे याच्यामध्ये जर समजा चुंबकीय क्षेत्र जर समजा बघायचं असेल तर पाण्यातून किंवा बाटलीतून जर समजा बाधक गोष्टी जर समजा आपण मध्ये आणली तर त्यातून चुंबकीय क्षेत्र त्याची काही वेधन क्षमता वगैरे असेल तर ती कमी झालेली आपल्याला अनुभवायला मिळते. आपण देखील हा एका लहानसा चुंबक घरामध्ये जर असेल आणि टाचण्या जर समजा ठेवला आणि त्या दोन घटकांच्या मध्ये जर समजा आपण बाधक एखादी गोष्ट बाटली आणली किंवा एखादा पाण्याचा जर समजा जार आणला किंवा जर समजा एका बॉटलमध्ये जर समजा पाणी ठेवलं आणि त्याच्या बाधक गोष्ट आणली आणि किंवा पुट्टा वगैरे जर समजा ठेवला तर त्याची वेधन क्षमता कमी झालेली असते किंवा कमी झालेली दिसून आपल्याला येते. तर चुंबक कसा असतो, कशा पद्धतीने कार्य करते ह्या बाबी आपण या ठिकाणी बघणार आहोत. ठीक आहे. आता मी तुम्हाला एक स्वाध्याय देतोय. स्वाध्याय आपण लिहायचा आहे. स्वाध्याय देतोय मी. स्वाध्यायामध्ये चुंबकीय बल रेषांचे गुणधर्म लिहायचे. चुंबकीय बल रेषांचे गुणधर्म लिहा. दुसरं बघा, दुसरं आपण लिहून घ्यायचं आहे. चुंबकीय क्षेत्र म्हणजे काय. सविस्तर माहिती द्या. सविस्तर माहिती द्यायचं आहे. पान नंबर 128 129 वाचन करायचे आहे. बघा स्वाध्याय दिला आहे. याच्यामधील पुढील जो काही भाग वगैरे असेल
याच्यामध्ये चुंबकीय बल म्हणजे काय, चुंबकीय बल प्रत्यक्ष स्पर्श न करता काय 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 होऊ शकते हे बघायचं आहे. त्याच्यानंतर धातू शोधक यंत्र म्हणजे नेमकं काय, एक अतिशय चांगला एक भाग त्याच्यामध्ये शिकवायचा आहे. हे देखील आपण पुढील तासाला बघायचं आहे. तत्पूर्वी ही एवढी माहिती घेऊन घ्या. धन्यवाद.